नमस्कार, कसे आहेत सगळे? मजेत ना? असायलाच हवं. आज तुम्हाला दाखवणार आहे वांग्याची भाजी. अगदी चटपटीत आणि चटपटीत अशी वांग्याची भाजी. तर सर्वप्रथम मी तुम्हाला साहित्य सांगते. हे बघा, हा मी इथे गॅस ऑन केलाय आणि हा एक भांडं याच्यावर ठेवलंय. तुम्ही टोप ठेवू शकता, कढई ठेवू शकता, काही जे तुम्हाला भांडं अवेलेबल असेल ते तुम्ही ठेवू शकता. आता मी ह्याच्यावर थोडं तेल टाकत आहे. जास्त नाही टाकायचं, या भाजीला आपण पाणी घालणार आहोत म्हणून फक्त फोडणी करताच तेल टाकायचे. एखाद चमचा टाकलात तरी खूप झालं. तेल तापेपर्यंत मी तुम्हाला इथे माझं साहित्य दाखवते. हे बघा, इथे मी हा कांदा असा उभा उभा चिरून घेतलाय. हे कोथिंबीरीचे देठ आहेत आणि या अदर साईडला तुम्हाला दिसेल तर इथे हे टॅमॅटो आहे आणि ही कोथिंबीर वर घालायला आहे. तर सर्वप्रथम आता हे बघा, आपलं तेल तापलेलं आहे बऱ्यापैकी. तर मी आता हिंग टाकत आहे. हिंग टाकला. हा खूप चांगला हिंग आहे. पहिला मी राजस्थानवरून आणला होता, तो संपला. मग हा बंदानी हिंग म्हणून आहे, LGचा. खूप सुंदर आहे, तर हा तुम्ही आणू शकता. त्यानंतर मी ह्याच्यामध्ये हिंग, मोहरी, जिरं टाकणार आहे. हे बघा, आता ही मोहरी टाकत आहे. मोहरी तडतडेपर्यंत वाट बघायची, तोपर्यंत काहीही नाही टाकायचं. मोहरी तडतडली पाहिजे. मोहरी तडतडली, फुटली आणि त्याचा जो सुगंध असतो, स्वाद असतो, तो जर त्याच्या आत मिसळला की जेवण अगदी अप्रतिम होतं. आता हे बघा, जिऱ्याचा तर घमघमाट इथे एवढा सुंदर येतो आहे. मी नुसतं उघडल्यावरच सुंदर वास आला. आता हे बघा, हे जिरं मी टाकत आहे आणि मोहरी आपली तडतडते. बघा, आवाज येत असेल तुम्हाला. ही बघा, माझ्या अंगावर पण उडायला लागलेली आहे. तर अशा वेळेस काय करायचं, तेव्हा आपण हा कांदा आणि कोथिंबीरीचे देठ टाकून घ्यायचे. तुम्ही कोथिंबीर जेवढी घालाल ना जास्त, तेवढी भाजी चांगली चविष्ट होते. हे मी माझ्या अनुभवावरून तुम्हाला सांगते. मी खूप मस्त भरपूर कोथिंबीरीचा वापर करते माझ्या जेवणामध्ये. हे बघा, आता मी आपल्याला पाण्यात शिजवायचं असल्यामुळे आपण तेल जरा कमी घातले आणि तसंही आपल्या शरीराला तेलाचा जेवढा वापर हवा, जास्त वापर हा नेहमी घातकच असतो. आपण म्हणतोच ना, अति तिथे माती. त्याप्रमाणे तेलाचाही जास्त वापर आपल्या शरीराला चांगला नाही, पण एकदम कमीही उपयोगाचं नाही. आपण योग्य प्रमाणात तेल सुद्धा खाल्लं पाहिजे. तर आता काय करायचं, आपले मसाले जळू नयेत म्हणून मी काय करणार आहे, कांद्यावर सगळे मसाले टाकणार. तुमच्या घरात जे मसाले असतील ते तुम्ही टाका, काहीही हरकत नाही. हे बघा, आता मी तुम्हाला पहिलं टाकते ही आलं, मिरची, लसूणची पेस्ट. खूप छान भाजी होते जर तुम्ही याप्रमाणे केलात तर. ही बघा, ही मी आलं, मिरची, लसूण टाकत आहे. एक साधारण 1 चमचाभर म्हणून टाकलेली आहे. त्यानंतर मी ही धणे जिरे पूड टाकत आहे. त्यानंतर मी हा माझा गरम मसाला, जो मालवणी मसाला आहे, तो अगदी किंचितसा टाकत आहे. खूप स्ट्रॉंग आहे म्हणून मी थोडाच टाकते दरवेळेस भाजी. त्यानंतर मग ही आपली मालवणी मसाला, जो आपण रेग्युलर मसाला असतो मालवणी, तो. मला हा इथे ठेवायचा.
नंतर माझ्याकडे कसुरी मेथी आहे, तर थोडीशी कसुरी मेथी जरा अशी क्रश करून टाका, म्हणजे मग छान चव येते. वांग्याच्या भाजीत नेहमी टाकायची, मग खूप छान चव येते त्याला. आणि आपली जीवनाक्षर हळद. हळद तर पाहिजेच आपल्याला प्रत्येक जीवनात. मग हळद आणि सरते शेवटी आपलं जीवनाचं सार म्हणजे नमक. नमक म्हणजे मीठ. तर हे मीठ पण कांद्यावर टाकून घ्यायचं, म्हणजे कांदा छान मऊसूत होतो. आणि साधारण आपले बटाटा, वांगी आणि कांदा ह्याला मिळून किती लागेल ते अंदाजे टाकायचं. आणि सगळ्यात शेवटी हा किचन किंग, MDHचा किचन किंग मसाला. हा तुम्ही प्रत्येक भाजीसाठी वापरू शकता, उसळींसाठी वापरू शकता. जर तुम्ही मसाले भात केला तर त्याहीसाठी वापरू शकता. हा किचन किंग म्हणजे किचनमध्ये बनणाऱ्या सगळ्या पदार्थांसाठी उपयोगी आहे. फक्त गोड पदार्थांना हा वापरू नका. गोड पदार्थांना मला सांगायची गरजच नाही. तर हा थोडा टाकते. दॅट्स इट. आता माझे सगळे मसाले घालून झाले. आता काय करते, हे कांद्यावरच छान असे ढवळून घेते आणि अगदी थोडंसं पाणी घालते. हे बघा, असं नुसतं शिंपडते, कारण का ते मसाले जळू नयेत म्हणून. आणि मसाले सगळे कांद्याला लागावे म्हणून मी अगदी जरासं पाणी शिंपडलं आहे. आणि आता हा तेलावर छानपैकी मस्त घमघमाट सुटलेला आहे. आता काय कराल तुम्ही, तर ह्याच्यावर हे टॅमॅटो टाकायचे. हे मगाशी चिरलेले टॅमॅटो आहेत, हे टाकून देते. आणि पुन्हा एकदा याला सॉटे करून घेते. आणि ह्याला आता मी झाकून ठेवते. आणि आपला जर कांदा नरम झाला की मग त्यात बटाटे आणि वांगी कधी टाकायची ते तुम्हाला सांगते. आता मी तुम्हाला दाखवते. हे बघा, आपला कांदा असा मस्त मऊ झालेला आहे, एकदम सुंदर शिजलेला आहे आणि खमंग सुटलेला आहे एकदम. आता मी हा असा मस्त असा ढवळून घेत आहे. आणि आता ह्याच्यावर मी हे बटाटे टाकत आहे. हे बघा, हे मी कापून पाण्यात घालून ठेवलेले. तर हे बटाट्याच्या फोडी तुमच्या आवडीनुसार सवडीनुसार तुम्ही कापू शकता. ते हे बटाटे घालत आहे. आणि इथे मी वांगी ठेवलेली आहे. ही बघा, ही पण मी पाण्यात घालून ठेवलेली. तर ही वांगी सुद्धा बटाट्याबरोबरच टाकायची आपल्याला. आणि ह्याच्यात आपल्याला पाणी घालायचं नाही आहे, थोडंसं पाणी वरती फक्त शिंपडायचं आहे. मी दाखवते तुम्हाला. हे बघा, मी मगाशी अगदी पावभाग पाणी घेतलेलं, त्यातलंच हे मी इथे जरासं असं शिंपडत आहे. कारण ही भाजी आपल्याला वाफेवरच शिजवायची आहे. त्याला आपण बिलकुल पाणी नाही घालणार आहोत. मगाशी मी चुकून म्हणाले की ह्याच्यात पाणी घालायचं आहे, तर ती माझी चूक होती. जर व्हिडिओत तुम्हाला आढळल्यास तुम्ही ती चूक दुरुस्त करू शकता. तर हे बघा, आता कारण आपल्या ह्या टॅमॅटो आणि कांद्याला बऱ्यापैकी पाणी सुटलेलं आहे. आणि वांगी ही नेहमी वांग्यात सुद्धा पाणी असतं, त्यामुळे आपल्याला ह्याच्यात एक्स्ट्राचं पाणी घालायची गरज नसते. फक्त जरासं शिंपडून घ्यायचं, म्हणजे मग ते तुम्हाला आता मी तुम्हाला लूक दाखवते. हा बघा लूक आपला असा झालेला आहे.
आणि मग शिजल्यावर पुन्हा तुम्हाला लूक दाखवीन. आता मी 10 मिनटं हे इथे ठेवत आहे. 10 मिनटं आणि गॅस जरा बारीकच आहे आणि 10 मिनटांनी मी तुम्हाला दाखव. आता मी तुम्हाला 10 मिनटांनी ही भाजी दाखवत आहे. बघा मस्त वाफ आलेली आहे आणि भाजी तर एवढी सुंदर झालेली आहे आपली, मस्त दिसत आहे एकदम. आता ह्याला बटाटा शिजलाय की नाही बघूया. हा बघा बटाटा इझिली तुटत आहे, म्हणजे हा बटाटा शिजला म्हणजे वांग तर नक्कीच शिजलं आपलं. हा बघा बटाटा अगदी इझिली तुटत आहे, त्यामुळे हा खूप छान शिजलेला आहे. आता वरतून फक्त तुम्हाला त्याला कोथिंबीर टाकायची आहे. ही बघा ही कोथिंबीर मी घेत आहे आणि अशी वरतून टाकत आहे. आणि हा बघा हा लूक, हा बघा हा आपल्या वांग्याच्या भाजीचा लूक. तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा भाजी बनवायची आहे. आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मला लाईक शेअर सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जायचं नाही. बाय.